ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज अखिल ख्रिस्त सभा संत योसेफ ह्याचा सण आणि सोहळा, मरियेचा पती ह्याचा सोहळा साजरा करीत आहे. संपूर्ण बायबल जर आपण पाहिलं तर योसेफाच्या तोंडी एकही शब्द लिहिलेला नाही, परंतु तो सायलंट हिरो होता. त्याची कृती मात्र प्रचंड बोलकी होती. संत योसेफ हा पृथ्वीवरील येशूचा पालक होता आणि त्याच्या अंगी असलेला प्रमुख गुण म्हणजे तो नीतिमान होता. नीतिमान असणं म्हणजे विश्वासणारा, तो देवावर विश्वास ठेवणारा होता, देवभीरू होता आणि म्हणूनच ह्या गुणामुळे त्याची दैवी योजनेसाठी निवड झालेली होती. 2024 चेन्नई येथे झालेली घटना. एका हॉटेलमध्ये एका वेटरने टेबल साफ करत असताना त्याला एक पिशवी थैली दिसली आणि त्याने ती उघडून पाहिली असता त्याच्यामध्ये रोकड आणि पैसे होते. हे पैसे कितीतरी त्याच्या पगारापेक्षा जास्त होते, कितीतरी वर्ष त्याने काम केलं असतं त्याहून जास्त त्याच्यात रोकड होती. परंतु त्याने ती पिशवी मॅनेजरकडे नेऊन दिली, पोलिसांना फोन केला आणि ज्या गृहस्थाची ती पिशवी विसरलेला होता त्याचा शोध करून त्यांना बोलावण्यात आलं. तो व्यापारी जेव्हा आला तेव्हा त्याला फार आश्चर्याचा धक्का बसला की एवढी रोकड असताना हा वेटर, ज्याला थोडासा पगार आहे परंतु त्याने परत केलेली आहे, त्याला प्रश्न विचारला की हे पैसे तुला ठेवावेसे वाटले नाहीत का? आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याने उत्तर दिलं की हे माझ्या कष्टाचे नाहीत आणि म्हणून मी हे पैसे ठेवू शकत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नीतिमानाचे खडे बोल आपल्याला ह्या गरीब वेटरच्या तोंडातून ऐकायला मिळाले. आजच्या शुभवर्तमानामध्ये मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 1 17 ते 31 आपण ऐकतो की मरिया गरोदर झालेली होती आणि योसेफाला माहीत होतं की जे मूल तिच्या पोटात आहे ते माझं नाही. तो धर्मसंकटामध्ये सापडलेला होता, तो तिला शिक्षा देऊ शकला असता, परंतु तो देवभीरू होता, तो नीतिमान होता आणि म्हणून त्याने देवाची योजना ओळखली आणि ती स्वीकारली. आणि त्यासाठीच आपण पुढे पाहतो की त्याला संत योसेफ आपण म्हणतो. त्याला येशूचा पृथ्वीवरील पालक म्हणून असा सन्मान आपण देत आहोत. आज माझ्या जीवनामध्ये, आज आपल्या जीवनामध्ये आपण संत योसेफासारखं जीवन जगायला हवं, न्यायनीतीचं जीवन जगायला हवं. प्रामाणिकपणा, खरेपणा आणि सच्चेपणा हे आपल्या अंगी असायला हवेत. आणि त्यामुळेच माझ्या प्रिय बंधू बहिणो, प्रभू परमेश्वर ह्या गुणामुळे आपल्याला मान आणि सन्मान देणार आहे. ह्यावर आपण विश्वास ठेवूया आणि प्रार्थना करूया. आमेन.